हाय हॅलो, कसे आहे सगळेजण? मजेतच असतात. आज म्हणजे उठायला तर खूप उशीर झाला, पण त्याच्यानंतर आहे ना घरातली कामं आणि सगळं आवरावरी करोस तर वाजले दुपारचे 1 वाजलाय आता. आणि आता दुपारची जेवणाची तयारी करते 1 वाजता, कारण की सकाळी नाश्ता खूप उशिरा होतो आमच्या घरात. नाश्ता ते झाला, ह्या मुलाचं तर अजून नाश्त्याची तयारी चालू आहे. आता ही तिसरी वेळ नाश्ता करतोय. हा ते दिसतंय का मला? आता याची तिसरी वेळ नाश्ता करायची आणि माझं चालू आहे तर स्वयंपाक करायचा. आता काल तर पालखीमध्ये खूप मज्जा आली, पण इतका वेळ गेला नाही कारण की वेदांना घरी सोडून गेले होते. पण वेदांना घेऊन गेले असते तर आणखी खूप जास्त मज्जा आली असती. पण चलो, त्याला नेक्स्ट टाइम आता घेऊन जाऊ, कारण की तो पण बारीकच आणि गर्दीमध्ये उलट चांगलं नाही नेलं ते. पण तो सोबत असता तर मी अजून वेळ जास्त थांबली असते पालखीमध्ये, पण आपल्याला काही थांबता आलं नाही. पण त्याच्यानंतर घरी आल्यानंतर मग काय दिवसभर कामच काम होतं. आणि तुम्हाला एक प्रश्न पण पडला असा की माझी बहीण आली त्या दिवशी, लहान लहान मुलं आली, पण ती कुठे गेली, दिसली नाही. तर ती काल रात्रीच पालखीच्या दिवशीच ती लोक गेल्यात घरी. पण ते यायचं कारण एक वेगळंच होतं की त्यांना तिच्या मुलाला स्कूलला घातलं नव्हतं. म्हणजे तो जात होता, ती जिथे राहतात त्या निगडीमध्ये, तिकडे तो राहत होता, जात होता. पण आता जरा थोडंसं त्यांना प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यामुळं ते मुलांना आमच्या इकडे शाळेत घातलेलं आहे आता. पण हा दादा सिद्धांत त्याच्या शाळेत नाही घातलं त्याचं, पण दुसरी शाळा आहे तिथं त्याचं ऍडमिशन केलेलं आहे. आणि तो फर्स्ट दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी गेला शाळेमध्ये, पण काल आता शनिवार रविवार डायरेक्ट सुट्टी आली त्यांना पालखी पण मुळे. मग आता ते गेल्यात घरी, म्हणजे त्याचे कपडे वगैरे काय काय आणायचे, त्याला बॅग बिग आणायची, ते सगळं ते करायला तयारीला गेला ते. पण तो आता इथंच राहणार आहे. त्याची मम्मी येऊन जाऊन करणार, ती काय आपल्या इथं राहणार नाही, पण येऊन जाऊन करणार आहे. पण त्याला जास्त आता सवय नाही ना इथं राहायची, तर सवय लागोस तर तो इथं राहणार आहे आपल्या घरी. आणि त्याची मम्मी पण म्हणजे सवय लागोस तर आपल्या घरी राहणार आहे. शनिवार रविवारचं तो घेऊन जात जाईल ती निगडीला, काय लांब नाही, इथून जवळच आहे. अर्धा 1 तास आपलं 1-1.5 तास लागतो आपल्या इथून जायला. पण ठीक आहे म्हटली, मग त्यासाठी ते गेले त्या घरी. मग आता त्यांचं तर अजून चालू आहे. आता ती लोक नाहीत, मग रात्री आम्ही आमचंच होतो. आणि ह्याचे पप्पा रात्री किती वाजता आले? रात्री त्यांना 10 वाजले असतील घरी यायला, कारण की त्यांचं दुपारी 4 वाजेपर्यंत झालं. पण त्यांना निघायला टेम्पोच भेटला नाही. म्हणजे आमचा टेम्पो आहे ना, तो टेम्पो यायला रस्ताच नव्हता रिटर्न, कारण की आता तो हायवे, म्हणजे हायवे का माहिती नाही मला एवढं, पण तो रस्त्यावर पूर्ण गर्दीच गर्दी होती. तर टर्न घेऊन रिटर्न यायचा रस्ताच नव्हता. आणि अक्षरशः ती इतकी आजारी पडले आल्यानंतर त्यांचा आवाज पूर्ण गेला. सांडलं ना असं मध्ये मध्ये हा करतोय. ह्याचा नाश्ता काही संपत नाही. 2 वाजले तरी ह्याचा नाश्ता चालू आहे. सकाळी बिस्किट खाल्लं, दुसऱ्यांदा चहा चपाती खाल्ली, आता तिसऱ्यांदा पराठा घेऊन खातोय तो, त्याचं चालूच आहे. आणि ह्याच्या पप्पाचा पूर्ण आवाज बसला, त्यांना बोलता सुद्धा यायला. पण त्यांना लगेच दुसरीकडे जायचं होतं परत रात्री. मग त्यासाठी रात्री गेले आणि रात्री मग 1:30 वाजता घरी आले. ते 1:30ला आल्यानंतर सकाळी जरा उशिराच आम्ही सगळं रुटीनच उशिरा झाला. संडेमुळं पूर्ण दिवस रुटीन. आणि संडेमुळं काय चिकन मटन मासे असं नाहीये, कारण की काल एकादश होते, आज 12 आहे. आणि आपण सगळे धर्म पाळून करतो. तुम्हाला जर माझे व्हिडिओ एखादा कधी मी चिकनचं दाखवलं, कधी गुरुवार आला, शुक्रवार आला, तर असं समजू ना आम्ही पूर्ण दिवस पाळतो. कारण की आमच्या घरात पण आमचे आई वडील खूप मानतात, आणि मी पण माझ्या मनाने आहे ना कोणतंच असं, आणि मी खात नाही. आमच्या घरामध्ये माझी बहीण आणि मी नॉनव्हेज खात नाही, बिलकुलच नॉनव्हेज खात नाही. आमच्या सासूच्या घरी भरपूर सगळेजण खातात. पण त्याच्यामध्ये पण मी, आणि अंडं खायचं झालं तर मी डिलिव्हरीमध्ये अंडं खाल्लं, कारण की आपल्याला आता आईचं कसं असतं माहिती ना. तर मी काहीच खात नव्हते, नुसतं मुगाची डाळ तेच खायचे. तर मग आईने अंडी द्यायची मला खायला, मी खाल्ले अंडे, असं नाही की नाही खाल्लं. आणि मी लहानपणी खाल्लं पण असं चिकन मटन काय, पण नंतर परत नाहीच खाल्लं. जसं मला असं वाटतं मी 5-7 वर्ष असली तेव्हापासूनच मी सोडून दिले. आणि आता लय गप्पा झाल्या, आता म्हटलं करावं. ते लोक सगळेजण, त्याचे पप्पा ट्रिपला गेले, ते मम्मी मार्केटला गेली, आणि पप्पा थोडंसं मशीनच्या तिकडं. मी आज 2 गोळ्या, मला ऊन पडलाय तर 2 गोळ्या धुवून घ्यावी, तर मशीन लावलं. तर म्हणजे फक्त थांबा तिथं, हे 2 जण येत आहेत. काम सगळं झालं, पण हे दोघं एवढं राडा करून ठेवतात ना, भांडे एवढी पाडल्यात त्यांनी. आणि ह्याच एवढं छान, त्याला जीन्स घातल्याशिवाय होत नाही. पण चलो आता मी कांदा कापून घेते. कांदा कापता कापता माझं एवढं गप्पा चालू होतं. म्हणजे कांदा कापता कापता एवढा मी गप्पा मारल्या. मी आता हळूहळू कापते. त्या दिवशी माझं बोट कापलं एक. काय नाही, मी जास्त जेवायला आता बनवणार आहे, मस्त तिखट डाळच करणार आहे. वैदू आला.
वेदू खाऊन मी पटकन चल बाळा, असं नाही करायचं. टोमॅटो दादा दुपारच्या जेवणाला मस्त गरम गरम डाळ भात करायचा आपण. सगळेजण खातात असे डाळ भात, असताना सगळ्यांना आवडतं, छान वाटतं. काय होतंय 2-3 दिवस झाला असे जसं व्हिडिओ जसं म्हणजे टाकायचं म्हटलं ना, ते सगळे घरातले लेकरं, त्याच्यामुळे मला काय व्हिडिओ पण टाकता येत नाहीये. पण जसं होतं तसं मी करते प्रयत्न. मला पण तुम्ही सपोर्ट करा फक्त. आणि मी जास्त स्वयंपाक ना कुकरमध्ये बनवते. म्हणजे डाळ झालं, भात झाला, पालेभाजी झाल्या जास्त शिजवायच्या, तर सगळं आपल्या कुकरमध्ये. गॅसचं पण शॉर्टेज तुम्हाला माहिती आहे, आता गॅस पण महाग झालेला आहे, मध्ये लवकर भेटत पण नाही. पण ह्याच्यामध्ये लवकर शिजतं पण आणि पटकन काम पण होतं. आपण घालू दादा अद्रक लसूणची पेस्ट दे ना बाळा. मी जास्त हाय बाळा चिमच्या घालते. मला ज्या डब्यांमध्ये दिसतं त्या डब्यांमध्ये ठेवायचं. लेट भारी भारी डबे तर नाही वापरायचे. आणि ते मसाल्याचा डबा पूर्ण एकत्र वापरला ना, सगळे मसाले सांडून जातात. पण असं दिसतं, स्पष्ट दिसतं, हा जिरं आहे, त्यात मोहरी आहे. मला तर लय आवडतं तिखट डाळ भात. तिखट डाळ भात पण आवडतो, तसं काही नाही. पण असं तिखट बनवलं ना दुपारच्या टायमाला मस्त एक नंबर असं वाटतं. गरम गरम डाळ भात, लोणचं, पापड. मी नाश्त्याला पराठे केले बटाट्यांचे. मग ते पराठे टमाट्याचे आणि ते पराठ्याचं पण सारण तसंच ठेवलं. तर मी आता बनवू शकले असते पराठे, पण म्हटलं नको, आता दुपारच्या वेळेस पराठे कोण खाणार आहे. सकाळी सकाळी नाश्त्याला छान वाटतं. आणि मग त्याच्यानंतर मग आहे ना म्हटलं की आता हे बनवते. सकाळी खिचडी केली, खिचडीचा नाश्ता झाला. डाळ हलका 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 करायचं काहीतरी. आणि 2 चपात्या पण आहेत, रात्रीच्या 2 चपात्या आहेत. आता जेवायला कोण होतं रात्री? आम्हीच होतो 4 जण. आता काय खाणार एवढं खाणार. म्हणजे पप्पा मी नव्हते, पप्पा नव्हते जे, आणि आले तरी जेवले नाही ते. सीधा दादा मग पप्पा मी एवढं 4 जण जेवायला. शिल्लक जेवण झालं कशाला म्हटलं, अन्नाचं नागूस कसलं करायचं. किती काय असं ना, थोडा असो जास्त असो गरम करून खायचं, शिळा पाळ सगळं खायचं. हो बा घरी थांब ना, थांब ना घर, थांब ना. असं मध्ये मध्ये किचनचं करतात, मला तर टेन्शन येतं, भीती पण वाटतं. मला 2 बटाटे आहेत, त्याची मस्त चटणी करायची बटाट्याची. जास्त असं तोंड लावायला चांगली लागते आणि छान होते चटणी पण. आखवायचं काय आखवायचं तुला?
अको बाबा बाहेरच्या घरात जाऊया जा. वेदान बघा झोपायचं नाटक कसं करतो. मी आले की असं झोपायचं नाटक करतो वेदू. गुड मॉर्निंग वेदांत. आणि वेदांची तिसरी वेळ कपडे बदलायचे. दादाला आता शाळाला सुट्टी, आज आहे निवांत, उद्या स्कूल. चला भांडेले पडल्यात आता घासून घेते म्हणजे टेन्शन नाही, गरम गरम जेवता येते. लय भांडे जमले की परत लय घासायला उशीर होतो. काय डाळ भात लावलाय तिकडे मस्त, दोन्ही कुकर लावून टाकले ते. भांडे घासून घेते. भांडे काही जास्त नाही, थोडेच आहेत. वेदाला बघत बघत सगळं करायला लागतं. मम्मी पण आली मार्केटवरनं. पाव आणला तू ना, ह्याने सांगितलं ना पाव आण म्हणून. आहे पाव घेऊन आली. लयच उशीर. माझे तर कपडे सुकून नाही झाले अजून, कपडे टाकतेच मी. बघा आता मम्मी आली फुलं घेऊन, मम्मी लगेच कपडे सुकायला घालते. तर वेदन काय म्हणतोय तिला, आई चहा बनव. काय बनवायचंय? हा कोण बनवणार? हा मम्मी बनवणार चहा. म्हणजे माणसाने बाहेर नाही यायचं, याला चहाच बनवून द्यायचा. फुलं जरा चांगली दिसायला लागल्यात आज पण, हा ना. उगं येऊन बसायचं उगाच, असं आठवायला पाहिजे की बाबा एवढं लहान लेकराला पण आम्ही हार फुलं विकायला बसवतो. आणि हे तर बघा, हे तर बघा, अगं काय तरी वेगळंच चालू असतं.